असं एखादा प्रसंग आठवतो का की ज्यामध्ये तुमच्या ज्ञानाचा आणि तुमचं जे अनुभव आहे ते दोन्हीची कसोटी लागली? फर्स्ट आमची जो पेशंट होता त्याचा मी अनुभव सांगते. हा साधारण एक 25 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचे आई वडील ते 3 जण थांबले होते. तर तोपर्यंत कोणी स्वादुपिंड ट्रान्सप्लांटला ऐकलं नव्हतं. त्यामुळे तिथे असणारे नर्स डॉक्टर लोक आणि तो 10 तासापासून तो वाट बघत होता. तर प्रत्येक जण त्याला येऊन सांगतो की कधी झालं नाही, यांनी कधी केलं नाही, इथे तर कधी बघितलं पण नाही, कशाला तू थांबतोस. त्यात आपण ऐकलं असतं की एखाद्या अवयवाला कमीत कमी वेळात ट्रान्सप्लांट केलं पाहिजे. तर 10 तास झाले, ते अवयव काय क्वालिटीचं असणार आहे आणि त्यांनी एवढं 8-10 तास ऑपरेशन केलं, त्या किती थकलेल्या असतील, ते काय करू शकतील. त्यामुळे तो नक्की विचार करतला खरंच करायचं की नाही करायचं. ही जाणीव होती की आपण थकलेलो आहोत, पण मला माहिती होतं की आपण उभं राहू शकतो. तर त्यांना मी म्हटलं की मी करू शकते, पण तुमची जर तयारी नसेल तर आपण थांबू शकतो. असं काही नाही, दुसऱ्या पेशंटला पण देऊ, काही नाही, जबरदस्ती नका समजू. ही परिस्थिती चॅलेंजिंग का वाटली की ज्ञान जरी होतं तरी जेव्हा आपल्या आजूबाजूच्या डॉक्टर्सना सुद्धा आपल्यावर विश्वास नाही, नातेवाईक जर घाबरलेले आहेत आणि अशा वेळी जर आपण ऑपरेशन करतो, ते महाराष्ट्रातलं पहिलं म्हणजे सगळे लोक आपल्याकडे बघून आहेत, तर ते ऑपरेशन झालं, सुदैवाने सगळं चांगलं झालं.